नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देटे आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत। आज आपण चिखली या गावी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव या ठिकाणी उपस्थित आहोत। तर आपल्या ऊसासाठी आलेला रिझल्ट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपलं नाव? बालाजी लिंबराज तालुका। बरं, भोसले सर आपलं नाव? सुधाकर भोसले। बरं, आज तारीख 21 सप्टेंबर। हां, तर सर आपण आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे बरोबर। तर काय अनुभव आलेला आहे आपल्याला? आपला हे मागचा जो ऊस आहे यासाठी आपण आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत। बरं, काय काय वापरले? तुमचं ही भूमी पॉवर, पोटॅश आणि प्रीमियम। बरं बरं, भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश आणि प्रीमियम, फक्त एवढंच? बाकी आपल्या फवारणीचे काय ग्रो नायट्रोकिंग फवार म्हणला होता तुम्ही, पण मी फवारलं नाही तरी। बरं, फवारलेलं नाही म्हणजे फक्त हे खताचा आपला रिझल्ट आहे। कधीची लागण आहे? लागण नाही, खोडवा आहे। किती वर्षाचा आहे? दुसऱ्या वर्षाचा आहे। कधी तोडा झालता? जानेवारीमध्ये झाली। जानेवारीमध्ये, म्हणजे आज सप्टेंबर आहे, म्हणजे जवळपास 8 महिने झालेत। 8-9 महिन्याच्या दरम्यान 8 कंप्लीट झालेले आहेत। ठीक आहे, म्हणजे 8 महिन्यामध्ये आज ही ऊसाची कंडिशन आहे। बरं, काय वाटतं तुम्हाला ऊसामध्ये फरक आपले प्रोडक्ट वापरले? दुसऱ्याच्या तुमच्या ह्याच्यात फरक मोठा आहे, खतात भरपूर फरक आहे। बरं, मला तर अनुभव आला त्याचा। बरं बरं बरं, म्हणजे खताचा आपला वापर केल्यामुळं तुमच्या खतामुळेच आहे बऱ्यापैकी, म्हणजे सेंद्रिय लोकांनी करावं असं म्हणणं आहे। हो, अच्छा, ठीक आहे, धन्यवाद। त्यांची कसं गेल्या वर्षी भेट झाली। हा, गेल्या वर्षी अर्धा एकर वापरलं होतं प्रीमियम आणि भूमी पॉवर, सुरुवात होती म्हणून बघू आपण। तर ह्यांना गेल्या वर्षी प्रीमियम आणि भूमी पॉवर वापरल्यामुळं 2 एकर मध्ये किती 146 टन 46 टन ऊस कारखान्याला घातला आणि 3 टन बिन्याला दिलेला। म्हणजे गेल्या वर्षीच याच प्लॉटला कमी वापरलं होतं, पण ती पुन्हा एक डोस दिलता तुमचा गेल्या वर्षी, यंदा तर तुमचाच वापरला। बरं, म्हणजे गेल्या वर्षी पण आपला एक डोस आपण दिलेला आहे थोडा गेल्या वर्षी, यंदा मग बरं। त्यांनी काय म्हणलं, पैसे अडचणी न्यायला त्यानं चाला गेला, पैसे अडचणी न्यायला त्यानं मी फवारणी घेतली नाही। बरं बरं बरं, तर ठीक आहे ठीक आहे। गेल्या वर्षी वापरून म्हणजे पैसे कसं आहे काय असं वाटलं ह्यांना। ह्यांनी आता दुसरीकडे सोयाबीन करतात। ह्यांनी म्हणले मी आतापर्यंत त्यांनी सेंद्रिय शेती करतात, तर ते म्हणले मी एवढा उतार कधीच बघायला नाही। अच्छा, म्हणजे सेंद्रिय शेती केल्यानं पण आपलं उत्पन्न वाढू शकतं, वाढतंय बरोबर। आणि कसं झालं, गेल्या वर्षी यांच्या गावात यांच्या एवढा उतार कोणालाच पडलेला नाही। म्हणजे गेल्या वर्षी पाऊस काळ पण कमी होता। कमी होता। अच्छा, तरी पण आपलं उत्पन्न चांगलं जातं। तर धन्यवाद सर। तर इतर शेतकऱ्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? सेंद्रिय शेती करून आपलं उत्पन्न वाढवावं। जमिनीची जे आज धूप होत चालली आहे, जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे। फुलली नाही। अरे वा, गेल्या वर्षी पण सरीच फुल नाही, तुम्ही सांगितलं होत्या पद्धतीनं चालू आहे। अरे वा, म्हणजे 65 कुजून सगळं त्याच्यावर फुललीच नाही। जसं तुम्ही सांगितलं तसं केलं ह्याला आता। अच्छा, धन्यवाद सर। तर ही म्हणले आता गावात सगळे आजारी पडलेत आणि घरच्या मध्ये मिरची, टमाटर काय फवारणी करत नाही त्यांनी यांच्या शेतात खाण्यासाठी। म्हणजे घरच्या घरी आपण सर्व काही सेंद्रिय शेती करणं, सेंद्रिय शेतीचे सर्व प्रोडक्ट आपण वापरतात घरच्या घरी। एका माणसाला ताप सुजेल नाही निसती घरात। अरे वा, म्हणजे आजारापासून आपलं रोगमुक्त कुटुंब, विषमुक्त शेती। अच्छा अच्छा, अतिशय छान सर। आपण वेळात वेळ काढून आम्हाला जो असा बहुमोल असा आपला अभिप्राय कळवलात त्याबद्दल आपलं ग्रीन प्लॅनेट परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। थांबतो, धन्यवाद।